नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासाला आपण एंडोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय बघितलं. आता एक इथे एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. ह्या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला काय करायचं आहे, ॲपॅरेटस दिले 2 प्लॅस्टिक बॉटल्स, मेजरिंग सिलेंडर आणि थर्मोमीटर एक्सेट्रा. तर याच्यामध्ये केमिकल्स आपण 2 घेणार आहोत, पोटॅशियम नायट्रेट म्हणजे KNO3 आणि सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH आणि वॉटर. तर आणि इथे एक सूचना दिली तुम्हाला की सोडियम हायड्रॉक्साईड बीइंग कोरोसिव्ह हँडल इट केअरफुली इन प्रेझेन्स ऑफ टीचर. सोडियम हायड्रॉक्साईड हा कोरोसिव्ह आहे आणि टीचरच्या समोर त्याला हँडल करा असं सांगितलं, म्हणजे अपघात होणार नाही. आता काय करायचं याच्यामध्ये, टेक 100 ml ऑफ वॉटर इन ईच ऑफ द 2 प्लॅस्टिक बॉटल्स. 2 प्लॅस्टिक बॉटलमध्ये 100 ml एवढं वॉटर घेतलं, दोन्हीमध्ये सुद्धा. एकाला ए नाव देऊ, एकाला बी नाव देऊ. समजा प्लॅस्टिक बिंग इन्सुलेटर ऑफ हीट, द डिसिपेशन ऑफ हीट कॅन बी प्रिव्हेंटेड. आणि हीट प्लॅस्टिक जे आहे, हीट त्याच्यामधून बाहेर पडणार नाही किंवा आत येणार नाही आणि त्याच्यामुळं ते आपल्याला टेम्परेचर व्यवस्थित मोजता येईल. नोट द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द बॉटल्स. सुरुवातीला दोन्ही बॉटलमधलं टेम्परेचर किती आहे मोजून घेऊ. समजा आपल्या दोन्ही बॉटलमधलं टेम्परेचर आहे 35 to 36 डिग्री सेल्सिअस. जेवढं काय असेल ते नोंद ठेवायचं. त्यानंतर मग आता काय करायचं, पुट 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट इन द बॉटल ए अँड सेक वेल. त्या बॉटलला 5 ग्रॅम एवढा पोटॅशियम नायट्रेट टाकलं आणि तिला सेक वेल केलं, व्यवस्थित हलवलं. नोट द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन आणि त्या सोल्युशनचं टेम्परेचर मोजून नोंद करून ठेवायची. पुट 5 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन द अदर बॉटल दॅट इज बी बॉटल, सेक द बॉटल वेल. तिलासुद्धा व्यवस्थित सेक करून घ्यायचं आणि टेम्परेचर नोंद करायचं. आता हे दोन्ही एक्सपेरिमेंट आपण केल्यानंतर बॉटलचे ह्याच्यामध्ये काय लक्षात येते, इन द फर्स्ट बॉटल द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट टुक प्लेस, while in the second bottle the process of dissolution of sodium hydroxide took place. As per your observation, which one is exothermic process and which one is an endothermic process? आता तुमचं ऑब्झर्वेशन काय म्हणते त्याच्यावरून कुठली एक्झोथर्मिक आहे आणि कुठली एंडोथर्मिक आहे आपल्याला ठरवायचं आहे. आता काय होते मग इथं, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द डिसोल्युशन ऑफ KNO3 in water, heat from the surrounding is absorbed and therefore the temperature of the resulting solution is less. आणि KNO3 जेव्हा आपण ए बॉटलमध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्ये सराउंडिंगमधलं टेम्परेचर ॲब्झॉर्व केलं जाते, म्हणजे हीट लागते, तिथं गरज पडते, हीट ॲब्झॉर्व होते. त्यामुळं सराउंडिंगचं टेम्परेचर ॲब्झॉर्व केल्यामुळं त्या पाण्याचं टेम्परेचर अजून कमी होईल. लक्षात आलं का? बाहेरून तर काही येणार नाही, आपण प्लास्टिकची बॉटल वापरलेली आहे. of the surrounding resulting solution is less, the process in which heat is absorbed from the outside is called endothermic process. म्हणून या प्रोसेसला आपण काय म्हणू, एंडोथर्मिक प्रोसेस म्हणू. when the solid NaOH is dissolved in water, आणि दुसऱ्या बॉटलमध्ये बी मध्ये जेव्हा आपण सॉलिड NaOH टाकला होता, dissolved in water, heat is given out and therefore the temperature increases. आणि मग दुसऱ्या बॉटलमधल्या पाण्याचं टेम्परेचर वाढते, याचा अर्थ तिथं हीट इव्हॉल्व होते. द प्रोसेस इन विच हीट इज गिवन आउट इज कॉल्ड एक्झोथर्मिक. म्हणून एंडो म्हणजे घेणे आणि एक्झो म्हणजे बाहेर टाकणे असा त्याचा अर्थ होतो. ही प्रोसेस आपल्याला या दोन म्हणजे प्रयोगावरून समजलेली आहे. आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. तर रिॲक्शन होत असताना सुद्धा देर इज एक्सचेंज ऑफ हीट इन केमिकल रिॲक्शन ॲज वेल. केमिकल रिॲक्शन होत असताना सुद्धा हीटचं एक्सचेंज होते, घेणं किंवा देणं. अकॉर्डिंग टू सम केमिकल रिॲक्शन्स आर एक्झोथर्मिक वाईल सम आर एंडोथर्मिक. आणि त्यानुसार आपण काही रिॲक्शन्सला एंडोथर्मिक म्हणतो, काहीला एक्झोथर्मिक म्हणतो. ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन्स हीट इज गिवन अवे वेन रिॲक्टंट्स आर ट्रान्सफॉर्म्ड इन टू द प्रॉडक्ट. while during endothermic reaction heat is either absorbed from the surrounding or has to be supplied. सराउंडिंगकडून तरी ऑब्झर्व केली जाते किंवा आपल्याला बाहेरून तरी द्यावे लागते, फ्रॉम द आउटसाईड. आणि इथे एक दोन एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. CaCO3 प्लस हीट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट
ला आपण जर हीट केलं तर आपल्याला त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस मिळतो. इट इज एंडोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे या रिॲक्शनमध्ये आपल्याला हीट द्यावी लागलेली आहे. रिॲक्टंटच्या साईडला हीट दाखवलेली आहे, लक्षात घ्या. आता दुसरी जी रिॲक्शन आहे कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O, त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH टेकन ट्वाईस प्लस हीट. प्रॉडक्टच्या साईडला हीट दाखवली म्हणजे इथं हीट बाहेर पडायला लागलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन समजून घेतल्या. आता त्याच्यानंतर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शनसाठी आपल्याला काही इथं एक्झाम्पल्स दिलेत रिॲक्शन्सचे, ते आपण बघू. कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. गॅस जो आहे आपण नॉब ऑन केला आणि लावलं की लगेच पेटतो, हे आपण पाहतो. आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. आयर्न आर्टिकल जे आपल्याकडे आहेत, खिडकीची तावदानं आहेत, काही लोखंडी वस्तू आहेत, ह्या रस्ट होतात, परंतु लगे घरात आणलं दुसऱ्या क्षणाला रस्ट झालं किंवा संध्याकाळी रस्ट झालं असं होतं का? तर इट इज अ लॉंग प्रोसेस. पहिलं जे होतं ते स्लो होती. इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म अ सॉईल. आता रॉक्सचं जे इरोजन होते त्याच्यापासून सॉईल बनते, ही कितीतरी लॉंग प्रोसेस आहे. अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. ही सुद्धा फर्मेंटेशनची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा थोडीशी लॉंग आहे. एफर्व्हसन्स इज फॉर्म्ड ऑन ॲडिंग बेकिंग सोडा इन टू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ॲसिड. आणि आपण जर डायल्यूट ॲसिडमध्ये ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये जर आपण बेकिंग सोडा टाकला तर लगेच आपल्याला एफर्व्हसन्स दिसून येतात. इट इज अ क्विक रिॲक्शन. व्हाईट PPT इज फॉर्म्ड ऑन ॲडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड टू बेरियम क्लोराईड सोल्युशन. या ठिकाणी व्हाईट PPT मिळते. आता हे जे 6 एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत याच्यामध्ये काय दिसलं, सम रिॲक्शन्स आर कम्प्लीट इन अ शॉर्ट टाईम दॅट इज ऑक्युअर रॅपिडली while some other require long time for completion. That is occur slowly. It means that rate of different reactions is different. म्हणून याच्यावरून काय लक्षात आलं की रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन हे डिफरंट असते. The same reaction occurs at different rate on changing the conditions. आणि सेम रिॲक्शन असेल तर कंडिशन चेंज झाल्या तरी ती कमी वेळ जास्त वेळ लागू शकते. फॉर एक्झाम्पल आता एक उदाहरण दिलं आहे. ड्युरिंग विंटर लॉंग टाईम इज रिक्वायर्ड फॉर सेटिंग मिल्क इन टू कर्ड. विंटरमध्ये जर आपण दही करायचं ठरवलं तर तिला जास्त वेळ लागतो आणि तेच आणि समरमध्ये ती फास्ट होते. While at a higher temperature during summer, the rate of setting of milk increases and the curd is formed early. हे एक एक्झाम. किंवा आपल्याला क्लॉथ्सच्या बाबतीत सुद्धा दिलेलं आहे. क्लॉथ्स जे आहेत ते लवकर ड्राय होतात उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये वेळ लागतो. इथं सुद्धा टेम्परेचरचा हे. मग आता हे रिॲक्शन स्लो किंवा फास्ट होण्यासाठी काही फॅक्टर्स त्याच्यावर काम करतात का किंवा कशामुळे तो फरक पडतो तर आपल्याला बघायचं आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवर काय काय फॅक्टर्स अफेक्ट करतात तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवर नेचर ऑफ रिॲक्टंट्स, साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन अँड कॅटलिस्ट, असे 5 घटक त्याचा प्रभाव टाकतात किंवा त्यामुळं त्या रिॲक्शनचा रेट स्लो किंवा फास्ट होतो. ते आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर आजच्या तासाला आपण मला वाटते इथेच थांबूया. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन हा नेक्स्ट आपण पिरियडमध्ये पाहू. ओके, थँक्यू.